नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 25 जून 1975ला देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही आणीबाणी लागू केली. पत्रकारांना तुरुंगात टाकणं, कलाकारांना तुरुंगात टाकणं, जे कोणी विरोधी पक्षामध्ये असतील, नेते असतील, त्यांना तुरुंगात टाकणं आणि एक प्रकारे संपूर्ण देशाला तुरुंग बनवणं, अशा प्रकारची कृती तत्कालीन काँग्रेसने करून दाखवली. आणि त्यामुळे तो 25 जून हा दिवस आणि आत्ताचं 2024 हे साल, ते एकूण 49 वर्ष याला पूर्ण झाली. 50व्या वर्षामध्ये हा जो आणीबाणीचा काळ आहे हे पदार्पण केलेला आहे आणि तो डाग जो आहे तो कधी पुसला जाणार नाही. देशाच्या लोकशाहीवर लागलेला ही जी जखम आहे कधी भरून निघणार नाही, अशा पद्धतीची जखम ही तत्कालीन काँग्रेसने संपूर्ण देशाला दिलेली आहे. त्यामुळे आताही 50 वर्ष झालेली आहेत की 50व्या वर्षामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. पुढेही त्याची आठवण जी आहे ती प्रत्येक वर्षी येत राहणार आहे. तर या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनादरम्यान, म्हणजे आता लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे आणि त्याच्यात या सगळ्या आणीबाणीचा उल्लेख केला की काँग्रेसची जी प्रवृत्ती आहे आणीबाणीची किंवा अशा पद्धतीने लोकशाहीचं पूर्णपणे लोकशाहीमध्ये असलेल्या नियमांचं, कायद्यांचं उल्लंघन करणं, लोकशाहीचं खून करणं, ही जी प्रवृत्ती काँग्रेसमध्ये आहे त्याचा उल्लेख केला. आज हेच काँग्रेसचे सगळे नेते आणि त्यांच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये असलेले इतर पक्षांचे नेते हे सगळे आपण पाहिले या अधिवेशनादरम्यान याच राज्यघटनेची प्रत, संविधानाची प्रत घेऊन आपल्याला फिरताना दिसतात. आंदोलनामध्ये म्हणजे एका ठिकाणी गोळा होतात आणि संविधानाची प्रत दाखवतात. राहुल गांधीसुद्धा प्रत्यक्ष सभागृहामध्ये ही संविधानाची प्रत दाखवतात. नरेंद्र मोदी ज्यावेळेला शपथ ग्रहण करत होते त्यावेळेला त्यांना ही संविधानाची प्रत ते दाखवत होते. मी दाखवत होते की संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत, संविधान वाचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. मी केवढा दुटप्पीपणा त्यांच्यामध्ये दिसून येतोय, ज्यांनी 25 जून 1975 ते 1977 या काळामध्ये ही आणीबाणी लागू केली आणि अनेकांना तुरुंगात टाकलं, अनेक गोष्टी ज्या त्या बंद केल्या. आणि त्याचं कारण होतं ते आपलं सरकार वाचवणं. देशामध्ये जो काही विरोध होत होता, मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत होती, देशाची आर्थिक स्थिती बिकट झालेली होती, अशा परिस्थितीमध्ये आपलं सरकार डळमळीत होईल या भीतीपोटी ही आणीबाणी लागू करण्यात आली. आणि त्याचे पडसाद जे ते अजूनही इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा उमटत असतात. आणि ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजे केवळ तो एक निर्णय नव्हता, तर ही प्रवृत्ती आहे काँग्रेसची. केवळ त्या आणीबाणीपुरताच नव्हे तर त्यानंतरच्या काळामध्ये अनेक सरकारं उलथवून टाकणं, सरकारं पाडणं, हे सुद्धा काम काँग्रेसनेच केलं. संविधानामध्ये असलेल्या अनेक गोष्टींचं उल्लंघन केलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय जे आहेत ते फिरवण्याचं काम केलं. आणि अशी काँग्रेस आणि त्याचे आज हे सगळे नेते जे आहेत आत्ताच्या काळातले, हे सगळे संविधानाची प्रत दाखवत आहेत की आम्ही संविधान वाचवणार आहोत. 50 वर्ष इथे देशामध्ये सत्तेमध्ये असताना त्यांनी संविधानाचा आपल्याला हव्या त्या पद्धतीने वापर केला, हव्या त्या पद्धतीने उल्लंघन केलं, हव्या त्या पद्धतीने मोडतोड केली. आणीबाणी हे तर त्याच्यावर शिखर आहे आपण म्हणू शकतो. आणि अशी काँग्रेस किंवा असे नेते आज संविधानाची गोष्ट करतात किंवा हसायला येतं. आत्ताच्याही काळात आपण पाहतोय शेतकरी आंदोलनं झाली, सीएचं आंदोलन झालं, पण नरेंद्र मोदी सरकारने कुठे आणीबाणी जाहीर केली नाही किंवा त्यांना कुठेही सगळ्यांना उचलून तुरुंगात टाकलं नाही. उलट कायदे मागे घेण्यात आले, शेतकरी कायदे. सीएचं आंदोलन तर करोना आल्यानंतर ते बंद पडलं, अन्यथा ते चालूच होतं. अनेक महिने रस्ते अडवून ठेवण्यात आले होते, तर कुठे आणीबाणी जाहीर केली नाही. आज मात्र म्हटलं जाते की नरेंद्र मोदींचं सरकार आलं म्हणजे आणीबाणीच जाहीर झाली. पण तुमच्या काळात जी आणीबाणी तुम्ही जाहीर केली होती स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी, त्याचं काय करायचं? त्या जखमा ज्या आहेत त्या अजूनही लोकांच्या हृदयावर आहेत, लोकांच्या मनामध्ये अजूनही त्या ठसठसत आहेत.
त्याचं काय करायचं? अजूनही अनेक लोक आहेत ज्यांनी हा तुरुंगवास भोगलेला आहे, पत्रकार म्हणून भोगलेला आहे, नेते म्हणून भोगलेला आहे, तोंड बंद करण्यात आली, मुस्कटदाबी करण्यात आली, त्याचं काय करायचं? आणि खरं तर तो तेवढ्यापुरता निर्णय नाही, ही प्रवृत्ती आहे. आजही आपण पाहतो की इंडी आघाडीचं आमचं सरकार येणार लोकसभा निवडणुकीनंतर, आणि जेव्हा सरकार येईल त्यानंतर आम्ही सगळ्यांना कसे तुरुंगात टाकतो ते बघा. हीच भाषा वापरली जात होती ना. म्हणजे निवडून न येताच ही भाषा आहे. मग निवडून आल्यानंतर, सरकार आल्यानंतर काय करतील याचं प्रत्यंतर त्याच्यातून येतं आपल्याला. आणि आज ते लोकच हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन शपथ घेत आहेत, उभे राहून महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभे राहून दाखवत आहेत की आम्ही संविधान वाचवणार आहोत. मी ज्या संविधानाची मोडतोड तुम्ही केली ते संविधान आज तुम्हाला वाचवावंसं वाटतंय किंवा निदान दिखावा करावासा वाटतोय, आणि हा दिखावाच आहे. ईव्हीएम हॅक झालेली आहेत, ईव्हीएम मधून भारतीय जनता पार्टीलाच मतं मिळतात, हा जो काय आरोप केला जात होता तो सुद्धा या संविधानाच्या प्रती असलेला अविश्वासच होता. पण आता जेव्हा निवडणुका पार पडल्यावर एवढी मतं मिळाली, काँग्रेसच्या जागा वाढल्या, इंडिया आघाडीला यश मिळालं असा जेव्हा दावा केला तो यश कशामुळे मिळालं? त्याच ईव्हीएमच्या यंत्रणेमुळे. आता मात्र कोणी ईव्हीएम बद्दल बोलत नाही. कोर्टाने निर्णय विरोधात दिला की कोर्ट कसे विकले गेलेले आहेत, भाजपला सामील आहेत असं म्हणायचं. ईडी, सीबीआय या सगळ्या यंत्रणा कशा भारतीय जनता पार्टीच्या हातातलं बाहुलं आहेत असं म्हणायचं. पण आम्ही सत्तेत आलो की याच यंत्रणांचा वापर करून तुम्हाला तुरुंगात टाकू असंही म्हणायचं. म्हणजे या यंत्रणा आमच्या हातातल्या बाहुलं पाहिजेत. त्या आमच्या हातातलं बाहुलं बनल्या तर आम्ही बघा सगळ्यांना कसं ठेचून काढू, तुरुंगात टाकू, डांबून ठेवू, त्यांची मुस्कटदाबी करू. म्हणजे ही प्रवृत्ती आहे आणीबाणीची. तो एक नुसता निर्णय नाहीये. आणीबाणीची प्रवृत्ती जी आहे ती तेव्हापासून 1975 पासून अजूनही अस्तित्वात आहे. नरेंद्र मोदींना हुकुमशाह म्हणताना त्यांनी कोणत्याही पद्धतीने तुमची आंदोलनं जी आहेत ती चिरडून टाकली नाहीत की तुरुंगात टाकलं नाही कोणाला. तुमच्या काळामध्ये जी आणीबाणी लागू केली त्यानंतरही अनेक सरकार उलथवून टाकणं, संविधानाचं उल्लंघन करून अनेक निर्णय न्यायालयाचे जे ते फिरवणं, या कृतीतून हे दिसून आलं की तुमच्यामध्ये आणीबाणीची प्रवृत्ती ठासून भरलेली आहे आणि ती अजूनही कायम आहे. त्यामुळे हा जो संविधानाची प्रत दाखवण्याचा प्रकार आहे हा फक्त एक दिखावा आहे, मुखवटा आहे. संविधान जे आहे ते वाचवण्यासाठी नव्हे, तर एकदा का सत्ता हातात आली की ती संविधानाची प्रत बाजूला ठेवतील आणि आपल्या विरोधकांना चिरडून टाकण्याचं, त्यांची मुस्कटदाबी करण्याचं, त्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात ठेवण्याचं काम जे आहे ते हे करणार आहेत. हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतं, त्यांच्या विचारातून दिसून येतं. त्यामुळे आता ही जी 25 जूनला 50व्या वर्षामध्ये पाऊल ठेवलं जाते, या आणीबाणीचे जी काय आठवणी आहेत ते संपलेलं नाहीये. हे दाखवताना फक्त संविधानाची प्रत दाखवत आहेत. प्रत्यक्षामध्ये यांनाही आगामी काळामध्ये सत्ता मिळाली तर आणीबाणीच आणायची आहे, आणीबाणीच लागू करायची आहे जबरदस्तीने. हेच त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं, त्यांच्या कृतीतून दिसून येतं वारंवार. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.